यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे महालक्ष्मी आगमन। आत्ता सकाळचे 9 ते 9:30 वाजलेत। हे आहेत स्पेशल महालक्ष्मीसाठी खास खरेदी केलेल्या समया। सकाळी त्या स्वच्छ करून घेतल्या, त्या उद्याच्या पूजेसाठी लागणार आहेत। समया खूप मोठ्या आहेत, समयांचे वेगवेगळे पार्ट आहेत। हे सर्व पार्ट घासून झाले, त्या कामासाठी जवळजवळ 2 ते 2.5 तास लागलेत। समयांना घेऊन पण 13 ते 14 वर्ष झालेत। वर्षातून फक्त एकदाच त्या बाहेर काढत असते। काढल्याच्या नंतर त्या व्यवस्थित स्वच्छ करून मगच महालक्ष्मीच्या पूजेसाठी लावत असते। परत 2 दिवसांनी स्वच्छ करून चकाचक घासून त्या पॅक करून ठेवून द्यायच्या। समयांसोबत दुसरी पण देवाची भांडी असतात, तांब्याचे ताट, कलश, पंचारती, ते पण स्वच्छ करून ठेवावी लागतात। ही आहे पंचारती, खूप मोठी आहे, अर्धा किलो ते पाऊण किलोच्या जवळजवळ आहे। हातात पण धरता येत नाही, खूप हात गळून जातो आरती करताना। आणि ह्या भांड्यासोबत ते पण घासावे लागतात। झाले सर्व घासून। तिकडे हॉलमध्ये मकर पण तयार झाले। आता मुहूर्त पाहून महालक्ष्मी आगमन करायचे। महालक्ष्मी सणासाठी काही फराळाचे पदार्थ बनवले। घरचेच कारागीर असल्यामुळे मला ह्या सणासाठी वेगवेगळ्या टाईपचे मकर बनवून मिळतात। यावेळेस पण ह्या टाईपचे मकर बनवून मिळाले। आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि पूर्ण मागचे डेकोरेशन तयार झाले। ही सर्व तयारी होत असताना मुहूर्त पाहून मी महालक्ष्मीचे आगमन पण केले। मी एकटी असल्यामुळे त्याचा व्हिडिओ नाही बनवला, पण विधीनुसार सर्व काही केले। आता महालक्ष्म्या उभ्या करून घ्यायच्या। आता संध्याकाळचे 8:30 ते 9 वाजलेत। केल्या महालक्ष्मी उभ्या। यानंतरची सर्व मांडणी सकाळी करायची। सकाळचे आता 7 वाजले। उठून फ्रेश झाले, राहिलेली सर्व मांडणी करून घ्यायची। महालक्ष्मीचा कळस, राशी, सर्व प्रकारचा फराळ, त्यानंतर आरती, मग चहा घ्यायचा। गौरी गणपतीच्या सणाला खूप कामे पडतात। हे काम एकट्या माणसाचे नसते, कितीही पटापट आणि भराभर केले तरी ते संपत नाहीत। सोबतीला कोणीही असले तरी कमीच पडतात। मला ह्या सणामध्ये घरच्यांची खूप मदत झाली। मिस्टरांनी आणि मुलांनी मकर आणि डेकोरेशन करण्यापासून ते पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य न चुकता आणून दिले। या सणाचे आधीच नियोजन लावत असते। या सणामध्ये माझी एक मनापासून अट असते की घरामध्ये शांतता हवी, आवाज पण जोरात कोणाचा आला नाही पाहिजे। या दिवसामध्ये कमी जास्त जर झाले तर ते सण झाल्यावर आपण तो वाद मिटवू शकतो।
कसं असतं ना, प्रत्येकाचा स्वभाव आणि प्रत्येकाची आवड असते. आता आमच्या घरामध्ये कोणी लहान नाही, सगळे मोठे मुलं पण आहेत. आता दोन्ही मुलं मोठी आहेत, त्यामुळे खूप विचार करून बोलावं लागतं. त्यामुळे या सणामध्ये सगळं वातावरण आमच्या घरातलं खूप शांत असते. आणि पहिल्यापासून आहे, आत्ताच नाही, ते पहिल्यापासून सांगितलेलं आहे की लहानपणापासून त्यांना सवळण लावलेलं आहे की या सणामध्ये काहीच म्हणजे आरडाओरडा नाही. लहानपणी खूप गोंधळ असायचा, छोटे छोटे असल्यास काहीच कळत नाही ना. मग त्यावेळेसपासून सांगितलेलं आहे की तुम्ही शांत राहत जा, ह्या सणामध्ये कोणीच कोणाला काही म्हणायचं नाही. लहानपणापासून तसंच अंगवळणी ते वळण पडलेलं आहे. आता हे तसंच आहे. आता तर काहीच नाही कळत आहे, विचार करूनच बोलावं लागते सगळ्या गोष्टी. मुलंही बोलतात आणि मीही त्यांच्याशी तसंच त्यांच्या संवाद असतो माझा पण. ही सर्व मांडणी करून झाली की आरती करायची. आरती झाली की चहा पाणी, त्यानंतर सर्वांसाठी नाश्ता बनवायचा. नाश्ता झाले की पूर्णाच्या स्वयंपाकाला लागायचं. आजच्या सणामध्ये पुरणपोळी व्यतिरिक्त फळमुटका, दिवे, आंबाड्याची भाजी आणि 16 मिसळीच्या भाज्या असतात. त्या सगळं करावं लागतं. खूप बारीक सारीक गोष्टी असतात. हे सर्व करत असताना घरातल्या व्यक्तींचे मन दुखावले नाहीत पाहिजे. आमच्या घरची 4 माणसे आणि बाहेरचे 6 जण जेवायला येणार आहेत. एकूण 10 माणसाचा स्वयंपाक बनवायचा. माझ्या मिस्टरांकडे एकूण 5 कारागीर आहेत, त्यातले 3 जण गावाला जाणार आहेत. 5 पैकी 2 कारागीर येणार आहेत, त्यांचे लेकरं आणि 2 घरच्या आमच्या मुली आहेत. एवढ्यांचा स्वयंपाक करायचा. इथलं सगळं झालं की किचनमध्ये जाऊन पटापट आवरून घ्यायचं. मग महालक्ष्मीची आरती वेळेत होऊन जाईल आणि काही कामाचा शिन पण येणार नाही, पटकन झालं तर.